राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. अरे कशाला जन्माला या दादा? अरे गांजा प्यायला यायचं का दारू प्यायला जन्माला यायचे दादा सांगा? अरे साधं तुम्ही राजाची जयंती साजरी करता, वर्गणी गोळा करता, तालुक्यावर बॉक्स घेऊन येता, त्या बॉक्स मधला हात टाकता, सायंकाळी टिपाडावर फोटो ठेवून लेझिम खेळता आणि मग झुलत झुलत राजांना आवाज देता. आणि जरा विचार करा, ज्या राजांची जयंती साजरी करतो ना आम्ही, त्या राजाला साध्या सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं. त्या राजाची जयंती साजरी करताना तुम्ही 90 आणता. जरा लाजा वाटू द्या राजा. आज आम्ही मोठ्या मोठ्या शहरामध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यानंतर बाहेर पडतो ना, पण हेवा वाटतो मराठा समाजाचा. कारण त्यांच्या माता मावल्या सुद्धा जयंतीमध्ये हजर असतात. माता लहान लेकरापासून, लहान मुलीपासून म्हाताऱ्या आजीपर्यंत ते मिरवणुकीत असतात. मला असं वाटतं, अरे संविधान ज्यांनी लिहिलं ते महाराष्ट्राचं भूषण असणारे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर ते आता होऊन गेले, राजांच्या नंतर आहे. पण त्यांची जयंती असल्यानंतर त्यांचा अख्खा समाज एखादा सण उत्सव असल्यामुळे सारखा घराच्या बाहेर पडतो. आणि मग ज्या राजाने स्वराज्य आमच्या पदरात अर्पण केले, त्या राजाची जयंती असताना आमच्या ह्या माता मावल्या का मिरवणुकीमध्ये येत नाहीत? का येत नसते? याचा कधी विचार केला? त्यांना नको वाटतं? त्यांनाही वाटतं अरे मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं, तुमची ववाळ हो, आरती करावी, तुम्हाला कुंकुम तिलक करावा. पण त्यांना माहित आहे ही सध्या नासायला लागले, ही शुद्धीवर नाही. तुम्ही शुद्धीवर नसल्यामुळे यायला लाजत्यात, घाबरत्यात. तुम्ही जर चांगले असतील ना, ह्या सुद्धा कमी पडणार नाहीत. तुमच्या सोबत सहभागी व्हायला ऐका विनंती आहे. निर्विष्णी जयंत्या साजऱ्या करा, कोणत्याही महापुरुषाचा असो निर्विष्णी जयंत्या साजऱ्या करा. आणि त्या महापुरुषांनी स्वतःच्या एकट्या समाजासाठी जीवन जगलं नाही. 11 पगड जातीतले मावळे सोबत घेतले होते. अरे आज 12 ज्योतिर्लिंगावर आम्ही जातो. अरे 12 ज्योतिर्लिंगाचं पुन्हा एवढं सुंदर चित्र निर्माण जर कोणी केलं असेल तर ते एका स्त्रीने केलं महाराज. आणि त्या स्त्रीचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी. आहे का? स्त्री आहे, स्त्री आहे, पुरुषालाही माग खेचणार होत आहे का दादा? म्हणून एकच विनंती आहे, रस्त्याला नाव देऊ नका, डोक्यावर फोटो घेऊ नका. त्यांनी जो रस्ता आम्हाला दाखवलाय त्या रस्त्यानं चालायचं शिका. आज जर आमच्या डोक्यात ते विचार असते तर महाराष्ट्राचं चित्र हे आम्हाला गडूळ झालेलं बघायला. अरे राजाच्या काळातले कायदे सध्या असते, अरे जवळचा असो का दूरचा, पण परस्त्रीवर वाईट दृष्टी टाकली, हातपाय कलंक केले, डोळे बाहेर काढले दादा. अरे मग भर चौकामध्ये आज जर जो कायदा असता, बलात्कार देणाऱ्याला फाशी सजा झाली असती, तर आज हातावर बसणाऱ्या लेकरावर अत्याचार झाला नसता, चालत्या बसमध्ये अत्याचार झाले नसते. अरे आज नाही त्या गोष्टी आम्ही डोळ्यासमोर पाहतो. त्याला कायदा सुव्यवस्था काढली होती दादा. म्हणून एकच विनंती आहे, त्या राजाने स्वराज्य निर्माण केलं, त्यांच्या विचाराला बेमानी होऊ नका. कधी ऐका, एकच विचार करा. विनंती तुम्हाला. छत्रपती